जनावरांच्या छावण्यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली असून कर्जत, जामखेड, श्रीगोंद्यासह इतर तालुक्यात देण्यात आलेल्या छावण्यांना चुकीच्या पद्धतीने मंजुरी देण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे। दरम्यान यावरून कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हाधिकारी संजीव कुमार यांच्याशी बंद दाराआड चर्चा करून एकूण प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे। उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली तुटल्यानंतर ती पाठीमागून येत असलेल्या बसवर आदळली। या अपघातात राहुरीत बस चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील 13 प्रवासी जखमी झाले। मुळानगर फाट्यानजीक रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात झाला। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। छेडछाडीला विरोध करणाऱ्या मुलीच्या हातावर तिघांनी ब्लेडनं वार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित मुलीनं दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला असून छेडछाडीला विरोध करणाऱ्या मुलीच्या हातावर तिघांनी ब्लेडनं वार केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला असून तोफखाना पोलीस ठाण्यात यासंबंधी मुलीनं फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीवरून अमोल अर्जुन गुंजाळ आणि निलेश भैरनाथ तागड या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातील तरुणीचं नगरमधून अपहरण करून वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न झाला। प्रकरणाचा तपास अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। वैद्यकीय तपासणीसाठी पीडित मुलगी पुण्याच्या रुग्णालयात आहे। या मुलीनं तपासकामी नगरला येण्यास मात्र भीतीपोटी नकार दर्शवला आहे। येत्या 1 एप्रिलपासून ब्रॉडबँड इंटरनेट सेवा घसघशीत स्वस्त होण्याची चिन्ह असून किमान 12% दरकपात होण्याचे संकेत मिळाले आहेत। वेगवान इंटरनेट सेवेचा विस्तार झपाट्याने व्हावा तसंच इंटरनेटवर उपलब्ध सुविधा तळागाळापर्यंत मिळाव्यात याकरता दूरसंचार विभागानं पुढाकार घेतलाय। ब्रॉडबँड सेवेकरता आकारला जाणारा 12% सेवा कर माफ करण्याची आग्रही शिफारस देखील करण्यात आली आहे। अहमदनगर एमआयडीसीमध्ये प्लॉट वाटप करताना सर्वसामान्यांवर अन्याय झाल्याने याविरुद्ध न्याय मागण्यासाठी 40 कार्यकर्त्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। सोमनाथ काळे आणि विष्णू ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे। एमआयडीसीमध्ये फक्त भांडवलदारांचंच हित जोपासलं जात असून सर्वसामान्यांना मात्र अन्याय होत असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे। मी माझ्या कार्यकर्त्यासह माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करणार असून महामंडळाला वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलन करूनही त्यांनी कोणतीही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत। तरी आमच्या कार्यकर्त्याच्या कोणत्याही जीवितास काही धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळ व प्रशासनाची राहील।